स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजची पेरणी मकाची आहे. मका टाकण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर आज थोडा आपण पेरणीनंतर चेंजेस केलेला आहे. तर चेंजेस कुठला आहे तो आपण बघणार आहोत. हा जो तुम्ही घेर बघू शकता, हा घेर 18 दाते आहे बघा. हा घेर तर आपण रेग्युलर 18 दाती घेर वापरत होतो. तो आज न वापरता आज आपण 16 दाती घेर वापरलेला आहे. ह्या 16 दाती आणि वर आपण ह्या 12 दाती घेर वापरलेला आहे. तर 16 दाती घेर वापरून मग कशासाठी आपण 6C म्हणून व्हील्स आणली होती. तिच्यावर आज काम करतोय आपण. 6C बघू शकता, हे 3 खचचे आहे बघा. हे 3 खचे आहेत 6C म्हणून. आणि 6B ही अशी येते, 4 खचेची येते 4. तर 6C म्हणून आपण ही खच आज वापरलेलं आहे पहिल्यांदाच. तर आता आपण बघू शकता बघा, ही 6C 3 नाळ्यावर पेरणी चालू आहे. ही 6C म्हणून वापरलेली आहे. तर आता आपण 8 तास घेऊन थांबलेलो आहोत. तर बी कमी लागतंय, म्हणजे असं 6B वर आपण काम केलं तर 6B वर बरोबर जास्त बी लागतंय. तर 6C वर मापात बी जाऊन म्हणजे सगळ्याच गोष्टी साधते ते. तर 6B वर आणि 18चा घेर खाली ठेवून आपण ह्यांचाच एक प्लॉट टाकला होता बघा. इकडं बांधच मध्ये आहे, तर मला दाखवतो. हे जी अशी उगवण होती बघा, 6B आणि खालचा घेर 18चा आणि वरचा घेर 12चा. तर मक्का दाट होती माझ्या मते. प्रत्येक सारा तुम्ही बघू शकता. अशी उगवण झालेली आहे 3 काकरीला. सिजेंटा कंपनीचं बी होतं. तर त्यासाठी आपण 6C वर आता काम करणार आहोत. 6C खालचा घेर 18 ऐवजी 16चा आता टाकलेला आहे. तर ह्याची उगवण बी तुम्हाला मी दाखवेल. आपण काय पेरणी यंत्र चेंजेस केलं आणि कशासाठी केलं. तर बियाचं जी माप आहे का ना, ते योग्यरित्या उडतंय. 16चा घेर खाली टाकला आणि 6ची व्हील जोडली ना, तो योग्यरित्या बियाचं अंतर उडतंय. म्हणजे असं जास्त बी जात नाही, जे पाहिजे तेच अंतर उडतंय. पण मी ही तुम्हाला ह्या उगवणीचा व्हिडिओ नक्की दाखवेल. एवढा चेंजेस केलेला आहे आपण. सारं बघू शकता.